नमस्कार, मी सुमन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार चुलीवरचं पिठलं. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मी आता पिठल्यासाठी वाटण बारीक करून घेते. पाट्यावर वाटून घेणार आहे. पाट्यावरची चव एकदम मस्त आहे ती. मी लय दिवसांनी पाट्यावर वाटून राहिलेली आहे, कारण मीच खरंच वाटते पण पाट्यावरची चव एकदम मस्त आहे म्हणून पाट्यावर वाटते. जास्त बारीक करून घ्यायचं नाही, कमीच बारीक करायचं आहे. वाटण बारीक झालेलं आहे. असं वाटण मोठंच ठेवलेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही आहे. आता काढून घेते. चला आता चुलीवर कढई मांडू. चुलीला जाळ एकदम मस्त लावलेलं आहे. आता चुलीवर कढई मांडते. कढई गरम होऊन देऊ. कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकते. थोडीशी मोहरी टाकते. थोडेसे जिरे. जिरे लालसर परतून झालेले तर बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो त्याच्यामध्ये टाकते. कांदा लालसर मस्त परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर परतून झालेला आहे. बारीक करून घेतलेलं वाटण टाकू. ते पण लालसर एकदम मस्त परतून घ्यायचंय. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. थोडीशी हळद टाकू. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. सगळं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. 1 तांब्या पाणी टाकते मी. आपण मीठ वाटणामध्येच घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथं टाकायची गरज नाहीये. आता उकळी येऊन देऊ. उकळी आलेली आहे. मी डाळीचं बेसन पीठ घेतलेलं आहे. पीठला हटवून घेते. पीठ थोडं थोडं घ्यायचं. थोडं थोडं सोडलं का गेठुळ्या होत नाही. ता पळीने हलीत राहायचं. पीठ कालून पिठले केलेलं चांगलं लागत नाही. हे हटून एकदम मस्त लागतं. चुलीवरचं असल्यावर 1 नंबर लागतं. पिठलं हटून झालेलं आहे. आता 5 मिनिटं शिजून देऊ. थोड्याशा गिठुळ्या राहिल्या असल्या तर पळीच्या शेंड्याने आपण असे बारीक करून घेऊ. बारीक करून झालेले आहेत. आता 5 मिनिटं मस्त पिठलं शिजून देऊ. 5 मिनिटं झालेले तर आपण पिठलं खाली उतरून घेऊ. आपलं झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे. आता भाकरी करून घेऊ. आता मस्त बाजरीच्या पिठाच्या भाकरी करून घेते. खरं पिठल्या संग बाजरीच्या भाकरी लय भारी लागतात. आता चुलीवरच्या भाकरी काय सगळ्यांनाच भेटत नाहीत. आम्ही गावाकडे आलो करीत असतो. भाकर तापून झालेली आहे. हात तव्यावर टाकते. भाकरीला वरून पाणी लावून घेते.
भाकरीला पलटी मारायची आता. पलटी मारून घेते. भाकर एकदम मस्त पसलेली आहे. भाकर आपण पलटी करून बघू भाजली की नाही ती. एकदम मस्त भाजलेली आहे. आता आपल्याला हाऱ्यामध्ये भाकर भाजायची आहे. त्यासाठी चुलीतून आपण हार बाहेर काढू. आता ह्या साईडने आपल्याला भाकर भाजायला लावायची इथं. ही भाकर भाजूच तर मी थापून घेते. बघा भाकर एकदम मस्त अशी भाजलेली आहे. फुगलेली पण आहे. छान दिसती. पिठलं भाकरी तयार झालेलं आहे. भाकरी बघायला लय मोठे केलेले आहेत. तुम्हाला जर पिठल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.